हो, निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी अर्पिता टिकम स्वागत करते तुमचं सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवर. या आठवड्यामध्ये 9 तारखेपासून गुरु वक्री होत आहे. गुरु 4 फेब्रुवारी 2025 पर्यंत वक्री राहणार आहे. या आठवड्यामध्ये 10 तारखेला बुध तुळा राशीमध्ये प्रवेश करत आहे आणि 12 तारखेला शुक्र वृश्चिक राशीमध्ये प्रवेश करणार आहे. या आठवड्यामध्ये नवरात्रीचे महत्वाचे दिवस येत आहे, त्यामुळे देवी उपासनेसाठी अत्यंत उत्तम असा आठवडा आहे. या आठवड्यातील दिनविशेष: 7 ऑक्टोबर ललिता पंचमी, 10 ऑक्टोबर महालक्ष्मी पूजन, 11 ऑक्टोबर दुर्गाष्टमी, महाअष्टमी उपवास, नवमी उपवास, 12 ऑक्टोबर विजयादशमी दसरा, 13 ऑक्टोबर पाशांकुशा स्मार्त एकादशी. हा आठवडा 12 राशींसाठी कसा जाणार ते आता आपण पाहू. तत्पूर्वी अजून ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केले नाही त्यांनी सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. मेष रास. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या अष्टम स्थानातून होत आहे. चतुर्थेश चंद्र या आठवड्यामध्ये अष्टम स्थानापासून लाभस्थानापर्यंत भ्रमण करत आहे, त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल. चतुर्थेश चंद्राचे अष्टम स्थानातील भ्रमण आईच्या तब्येतीबाबत चिंता या आठवड्याच्या सुरुवातीला देईल, त्यामुळे आईची काळजी घेणे आवश्यक आहे. या आठवड्यामध्ये घरामध्ये काही धार्मिक कार्य होईल किंवा तुम्ही धार्मिक कार्यामध्ये सहभागी व्हाल. राशीस्वामी मंगळ सध्या तृतीय स्थानातून भ्रमण करत असल्याने आत्मविश्वासामध्ये वाढ झालेली आहे. छोटे प्रवास योग या आठवड्यामध्ये जास्त येतील. भावंडांच्या भेटीचे योग येतील. राशीस्वामीचे उत्तम बळ या आठवड्यामध्ये लाभेल. भाग्येश वयश गुरु धनस्थानामध्ये आहे. या आठवड्यामध्ये 9 तारखेला गुरु वक्री होत आहे. वक्री गुरु तुमच्या अडकलेल्या कामांना पूर्ण करण्यास मदत करेल. तुमच्या आर्थिक समस्यांना दूर करण्याचा प्रयत्न या आठवड्यामध्ये तुम्ही अवश्य कराल. तशा संधी तुम्हाला या आठवड्यामध्ये धनेश शुक्र देणार आहे. IT क्षेत्रातील जातकांना परदेश प्रवास घडण्याची शक्यता आहे, त्यामुळे त्यांनी या संधीचा नक्कीच फायदा करून घ्यावा. खर्चावर बऱ्याच प्रमाणात नियंत्रण या आठवड्यामध्ये येईल. आपल्या उपास्य देवतेचे दर्शन या आठवड्यामध्ये नक्की करा. दशमेश लाभेश शनी लाभस्थानात असल्याने नोकरीतील वातावरण सध्या तुमच्यासाठी चांगलेच आहे. वक्री शनीमुळे नोकरीमध्ये फायदा होत होता, आता गुरु देखील वक्री झालेला आहे, त्यामुळे बराच काळ अडकलेली बढतीची कामे मार्गी लागतील. इच्छापूर्तीचे योग येतील. धनेश सप्तमेश शुक्र 12 तारखेला अष्टम स्थानामध्ये प्रवेश करणार आहे. वैवाहिक सौख्य चांगले लाभेल. सासरच्या लोकांकडनं सहकार्य या आठवड्यामध्ये मिळेल. जोडीदाराकडनं धनलाभाचे योग येऊ शकतील. आर्थिक स्थिती या आठवड्यामध्ये चांगली राहणार आहे. संतती सौख्य या आठवड्यामध्ये चांगले लाभेल. मुलांना अभ्यासामध्ये जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे. कलाकारांना आठवडा साधारण जाईल. योग्य संधीसाठी वाट पाहावी लागणार आहे. दत्ताची अथवा गुरुची उपासना सुरू ठेवा. वृषभ रास. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या सप्तम स्थानातून होत आहे. तृतीयेश चंद्र या आठवड्यामध्ये सप्तम स्थानापासून दशम स्थानापर्यंत भ्रमण करत आहे, त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल. तृतीयेश चंद्राचे सप्तम स्थानातील भ्रमण जोडीदाराबरोबर प्रवासाचे योग देईल. सप्तमेश वयश मंगळ धनस्थानात आहे, त्यामुळे जोडीदाराकडून धनलाभाचे योग येतील. आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होणार आहे, कारण धनेश बुध 10 तारखेनंतर षष्ठ स्थानामध्ये प्रवेश करणार आहे. कौटुंबिक सौख्य या आठवड्यामध्ये चांगले लाभेल. जोडीदाराला परदेश प्रवासाचे योग येऊ शकतील. लाभेश गुरु या आठवड्यामध्ये 9 तारखेला वक्री होत आहे. तुमची बराच काळ रेंगाळलेली कामे पूर्ण करण्यासाठी हा गुरु मदत करणार आहे. पूर्वी ठरवून विसरलेली कामे देखील पूर्ण होण्याची शक्यता आहे. अचानक धनलाभाचे योग येऊ शकतील. भाग्येश दशमेश शनी दशम स्थानात असल्याने नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी चांगले आहे. धार्मिक कार्य या आठवड्यामध्ये हातून जास्त घडेल. मित्रपरिवारासोबत भेटीचे योग येतील. जुन्या मित्रांबरोबर परत भेटीचे योग या आठवड्यामध्ये येण्याची शक्यता आहे.
राशी स्वामी शुक्र आठवड्याच्या शेवटी सप्तम स्थानामध्ये प्रवेश करत आहे. त्यामुळे या आठवड्यामध्ये तुमची कोर्टाची आणि कर्जाची कामे पूर्ण करायचा प्रयत्न करा. शुक्राच्या सप्तम स्थानातील प्रवेशामुळे ही कामे अपूर्ण राहायची शक्यता आहे. नोकर वर्गाकडून चांगले सहकार्य लाभेल. विरोधकांचा विरोध मावळेल. धनेश पंचमेश बुध 10 तारखेला षष्ठ स्थानामध्ये प्रवेश करणार आहे. त्यामुळे आर्थिक स्थिती बळकट होण्यास मदत होईल. मुलांना मात्र अभ्यासामध्ये जास्त मेहनत करावी लागणार आहे. कलाकारांना आठवडा साधारण जाईल. योग्य संधीसाठी वाट पाहावी लागणार आहे. चतुर्थेश रवी पंचम स्थानात असल्याने गृहसौख्य चांगले लाभेल. घरातील वातावरण तुमच्यासाठी अनुकूल राहील. एखादी आवडती कला आत्मसात करायचा प्रयत्न करा. मारुतीची उपासना सुरू ठेवा. मिथुन रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या षष्ठ स्थानातून होत आहे. धनेश चंद्र या आठवड्यामध्ये षष्ठ स्थानापासून भाग्यस्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल. धनेश चंद्राचे षष्ठ स्थानातील भ्रमण आठवड्याच्या सुरुवातीलाच धनलाभाचे योग दर्शवत आहेत. कर्जाविषयक कामे पूर्ण होण्यास मदत होईल. षष्ठेश लाभेश मंगळ धनस्थानामध्ये आहे. इच्छापूर्तीचे योग येतील. नोकर वर्गाकडनं सहकार्य लाभेल. कोर्टाच्या कामामध्ये यश प्राप्त होईल. विरोधकांवर अंकुश राहील. मित्रपरिवारासोबत भेटीचे योग या आठवड्यामध्ये येतील. उत्साहामध्ये वाढ होईल. मंगळ लग्नस्थानामध्ये असल्यामुळे तुमची चिडचिड होण्याची शक्यता जास्त आहे. सप्तमेश दशमेश गुरु या आठवड्यामध्ये 9 तारखेला वक्री होत आहे. गुरु व्ययस्थानामध्ये वक्री होत आहे. जोडीदाराशी सुसंवाद राखावा लागेल. परदेशी जाण्याचा प्रयत्न करत असणाऱ्यांची अडकलेली कामे आता पूर्ण होतील. नोकरीमध्ये अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करण्याच्या नादामध्ये तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. व्यापारी वर्गाला हा आठवडा साधारण जाईल. अष्टमेश भाग्य शनी भाग्यस्थानात असल्याने धार्मिक कार्यामध्ये सहभागी होता येईल. वडिलांची काळजी या आठवड्यामध्ये घ्यावी लागणार आहे. अचानक धनलाभाचे योग येऊ शकतील. उच्च शिक्षणामध्ये उत्तम प्रगती करता येईल. पंचमेश व्ययेश शुक्र पंचम स्थानामध्ये आहे. आठवड्याच्या शेवटी म्हणजे 12 तारखेला शुक्र षष्ठ स्थानामध्ये प्रवेश करणार आहे. संतती सौख्य या आठवड्यामध्ये चांगले लाभेल. आठवड्याच्या शेवटी मात्र मुलांना अभ्यासामध्ये जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे. कलाकारांना आठवडा चांगला जाईल. राशीस्वामी बुध 10 तारखेला पंचम स्थानामध्ये प्रवेश करणार आहे. तब्येतीत आता हळूहळू सुधारणा होत जातील. घरातील वातावरण तुमच्यासाठी अनुकूल राहील. भावंडांशी संबंध चांगले राहतील. मातृसौख्य उत्तम लाभेल. मारुतीची उपासना सुरू ठेवा. कर्क रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या पंचम स्थानातून होत आहे. राशी स्वामी चंद्र या आठवड्यामध्ये पंचम स्थानापासून अष्टम स्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल. राशी स्वामीचे पंचम स्थानातील भ्रमण मुलांच्या बाबत चिंता उत्पन्न करू शकते. तुमचे आरोग्य या आठवड्यामध्ये चांगले राहील. पंचमेश दशमेश मंगळ व्ययस्थानात असल्याने कलाकारांना कामानिमित्त परदेश प्रवासाचे योग येऊ शकतील. कामामध्ये वाढ या आठवड्यामध्ये होणार आहे. षष्ठेश भाग्येश गुरु 9 तारखेला लाभस्थानामध्ये वक्री होत आहे. त्यामुळे तुमची अडकलेली कामे आता हळूहळू पूर्ण होतील. बराच काळ अडकलेल्या तुमच्या इच्छांची पूर्तता आता होतील. धार्मिक कार्यामध्ये सहभागी होता येईल. जास्तीत जास्त धार्मिक कार्य या आठवड्यामध्ये हातून होईल. नोकर वर्गाकडनं सहकार्य या आठवड्यामध्ये लाभेल. मामा मावशांकडनं लाभ होण्याची शक्यता आहे. कर्जाची अडकलेली कामे या आठवड्यामध्ये पूर्ण होऊ शकतील. सप्तमेश अष्टमेश शनी अष्टम स्थानात असल्याने जोडीदाराची उत्तम साथ तुम्हाला लाभत आहे. सासरच्या लोकांकडनं देखील सहकार्य लाभेल. व्यापारी वर्गाला हा आठवडा चांगला जाईल. व्यवसायामध्ये नवीन संधी प्राप्त होतील. लाभेश चतुर्थेश शुक्र चतुर्थ स्थानात असल्याने घरासंबंधी लाभ या आठवड्यात होऊ शकतात. या आठवड्यामध्ये शक्यतो घरासंबंधित कामे पूर्ण करायचा प्रयत्न करा. कारण 12 तारखेनंतर शुक्र पंचम स्थानामध्ये प्रवेश करणार आहे. मातृसौख्य या आठवड्यामध्ये चांगले लाभेल. व्ययेश तृतीयेश बुध या आठवड्यामध्ये 10 तारखेला चतुर्थ स्थानामध्ये प्रवेश करणार आहे. त्यामुळे प्रवासाचे प्रमाण या आठवड्यामध्ये कमी राहील. भावंडांच्या भेटीचे योग येतील. घरासंबंधित खर्चामध्ये वाढ होण्याची शक्यता या आठवड्यामध्ये जास्त आहे. धनेश रवी तृतीय स्थानात असल्याने आर्थिक स्थिती या आठवड्यामध्ये चांगली राहील.
कौटुंबिक सौख्य या आठवड्यामध्ये चांगले लाभेल. सरकारी अडकलेली कामे या आठवड्यामध्ये पूर्ण करायचा प्रयत्न करा. जनसंपर्कामध्ये वाढ होईल. गुरुची अथवा दत्ताची उपासना सुरू ठेवा. सिंह रास. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या चतुर्थ स्थानातून होत आहे. व्ययश चंद्र या आठवड्यामध्ये चतुर्थ स्थानापासून सप्तम स्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल. व्ययश चंद्राचे चतुर्थ स्थानातील भ्रमण घरामध्ये खर्चाचे प्रमाण वाढवेल. चतुर्थेश भाग्येश मंगळ लाभस्थानात असल्याने घरासंबंधी लाभदायक घटना या आठवड्यामध्ये घडतील. वडिलांचे आरोग्य उत्तम राहील. मातृसौख्य चांगले लाभेल. इच्छापूर्तीचे योग या आठवड्यामध्ये येतील. पंचमेश अष्टमेश गुरु दशम स्थानामध्ये 9 तारखेपासून वक्री होत आहे. तुमची नोकरी संबंधित अडकलेली कामे या आठवड्यामध्ये पूर्ण होण्यास मदत होणार आहे. मुलांना करिअर मध्ये चांगल्या संधी उपलब्ध होतील. कलाकारांना आठवडा चांगला जाणार आहे. कामामध्ये वाढ होईल. बरेच दिवस अडकलेले प्रोजेक्ट्स पूर्ण होण्यासाठी मदत होईल. षष्ठेश सप्तमेश शनी सप्तम स्थानात असल्याने वैवाहिक सौख्य चांगले लाभेल. विरोधकांचा त्रास सध्या होऊ शकतो. नोकर वर्गाकडनं फारसे सहकार्य या आठवड्यामध्ये लाभणार नाही. कोर्टाची किंवा कर्जाची कामे सध्या पुढे ढकललेली बरी, नाहीतर निराशा पदरी पडू शकते. व्यापारी वर्गाला हा आठवडा चांगला जाणार आहे. दशमेश तृतीय शुक्र सध्या तृतीय स्थानातून भ्रमण करत असल्याने कामानिमित्त प्रवास योग येत राहतील. या आठवड्याच्या शेवटी 12 तारखेला शुक्र चतुर्थ स्थानामध्ये प्रवेश करणार आहे. त्यामुळे प्रवासाचे प्रमाण त्यानंतर कमी होत जाईल. घरामध्ये मात्र त्यानंतर जास्त लक्ष द्यावे लागणार आहे. धनेश लाभेश बुध या आठवड्यामध्ये 10 तारखेला तृतीय स्थानामध्ये प्रवेश करणार आहे. भावंडांकडनं काही लाभ या आठवड्यामध्ये होऊ शकतात. आर्थिक स्थिती या आठवड्यामध्ये चांगली राहील. कौटुंबिक सौख्य उत्तम लाभेल. आर्थिक करार या आठवड्यामध्ये करण्यास हरकत नाही. जनसंपर्कामध्ये वाढ होईल. राशी स्वामी रवी धनस्थानात असल्याने उत्तम धनलाभाचे योग या आठवड्यामध्ये येतील. गजाननाची उपासना सुरू ठेवा. कन्या रास. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या तृतीय स्थानातून होत आहे. लाभेश चंद्र या आठवड्यामध्ये तृतीय स्थानापासून षष्ठ स्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल. लाभेश चंद्राचे तृतीय स्थानातील भ्रमण आठवड्याच्या सुरुवातीलाच प्रवासाचे योग देईल. भावंडांच्या भेटीचे योग या आठवड्याच्या सुरुवातीला येऊ शकतील. तृतीय अष्टमेश मंगळ सध्या दशम स्थानातून भ्रमण करत असल्याने नोकरीमध्ये कामाचा ताण जरा जास्त आहे. कामानिमित्त प्रवासाचे योग जास्त येतील. नोकरीमध्ये अचानक धनलाभाचे योग येऊ शकतील. चतुर्थेश सप्तमेश गुरु या आठवड्यामध्ये 9 तारखेला भाग्यस्थानामध्ये वक्री होत आहे. घराविषयी किंवा वाहनाविषयी अडकलेली कामे आता पूर्ण होण्यास मदत होईल. मातृसौख्य या आठवड्यामध्ये उत्तम लाभेल. जोडीदाराकडून भाग्योदयाचे योग येतील. जोडीदाराबरोबर धार्मिक कार्यामध्ये सहभागी होता येईल. व्यापारी वर्गाला आठवडा चांगला जाणार आहे. धार्मिक कार्याशी संबंधित व्यापारामध्ये जास्त फायदा होईल. पंचमे षष्ठेश शनी षष्ठ स्थानामध्ये आहे. संतती सौख्य या आठवड्यामध्ये चांगले लाभेल. मुलांना मात्र अभ्यासामध्ये जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे. कलाकारांना आठवडा साधारण जाईल. नवीन संधीसाठी वाट बघावी लागणार आहे. भाग्येश धनेश शुक्र धनस्थानात असल्याने या आठवड्यामध्ये आर्थिक स्थिती उत्तम राहील. शुक्र आठवड्याच्या शेवटी तृतीय स्थानामध्ये प्रवेश करणार आहे. कौटुंबिक सौख्य चांगले लाभेल. पोस्ट, रेल्वे, दळणवळण खात्यातील जातकांसाठी धनलाभाच्या चांगल्या संधी उपलब्ध होतील. राशीस्वामी बुध या आठवड्यामध्ये 10 तारखेला धनस्थानामध्ये प्रवेश करत आहे. त्यामुळे प्रमोशनचे योग या आठवड्यामध्ये येण्याची शक्यता आहे. नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहील. वरिष्ठांचा दबाव थोड्या प्रमाणामध्ये कमी होईल. व्ययश रवी लग्नस्थानात असल्याने स्वतःवर पैसा जास्त खर्च होईल. देवीची उपासना सुरू ठेवा. तुळ रास. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या धनस्थानातून होत आहे. दशमेश चंद्र या आठवड्यामध्ये धनस्थानापासून पंचम स्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी चांगला जाईल. दशमेश चंद्राचे धनस्थानातील भ्रमण आठवड्याच्या सुरुवातीलाच नोकरीमध्ये धनलाभाचे योग देईल. धनेश सप्तमेश मंगळ भाग्यस्थानातून भ्रमण करत आहे. वडिलांकडनं धनलाभाचे योग या आठवड्यामध्ये येऊ शकतील.
जोडीदाराची साथ उत्तम लाभेल. जोडीदारामुळे भाग्योदयाचे योग येतील. हातून जास्तीत जास्त धार्मिक कार्य घडेल किंवा धार्मिक कार्यामध्ये सहभागी होता येईल. व्यापारी वर्गाला हा आठवडा चांगला जाणार आहे. डॉक्टर, इंजिनियर जातकांसाठी उच्च शिक्षणामध्ये चांगल्या संधी उपलब्ध होतील. तृतीय षष्टेश गुरु अष्टम स्थानामध्ये वक्री होत आहे. भावंडांशी संबंध या आठवड्यामध्ये चांगले राहतील, याविषयी काळजी घ्या. प्रवास शक्यतो कमी करायचा प्रयत्न करा, कारण त्यामुळे त्रास होण्याची शक्यता आहे. नोकर वर्गाकडनं सहकार्य लाभेल. शत्रू पक्षांचा विरोध मावळेल. कर्जाची किंवा विमा, पेन्शन संबंधित अडकलेली कामे पूर्ण होतील. तब्येतीमध्ये हळूहळू सुधारणा होत जाईल. चतुर्थेश पंचमेश शनी पंचम स्थानात असल्याने घरातील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहील. घरासाठी काही नवीन खरेदी या आठवड्यामध्ये होऊ शकते. संतती सौख्य उत्तम लाभेल. कलाकारांना आठवडा चांगला जाईल. कलेमध्ये चांगल्या संधी उपलब्ध होतील. राशी स्वामी शुक्र सध्या तुमच्याच राशीत असल्याने मनाप्रमाणे घटना घडत आहेत. राशी स्वामी शुक्र या आठवड्याच्या शेवटी 12 तारखेला धनस्थानामध्ये प्रवेश करत आहे. त्यामुळे आर्थिक स्थिती अजून उत्तम आणि बळकट होण्यास मदत होईल. लाभेश रवी अजून व्ययस्थानात असल्याने खर्चाचे प्रमाण अजून तरी जास्तच आहे. त्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. भाग्येश व्ययेश बुध या आठवड्यामध्ये 10 तारखेला लग्नस्थानामध्ये प्रवेश करणार आहे. त्यामुळे भाग्यामध्ये वृद्धी होईल. स्वतःवर जास्त पैसे खर्च करण्यामध्ये कल राहील. धार्मिक कार्य हातून जास्त होतील. श्रीकृष्णाची उपासना सुरू ठेवा. वृश्चिक रास. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण तुमच्याच राशीतून होत आहे. भाग्येश चंद्र या आठवड्यामध्ये लग्नस्थानापासून चतुर्थ स्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी चांगला जाईल. भाग्येश चंद्राचे लग्नस्थानातील भ्रमण आठवड्याच्या सुरुवातीलाच धार्मिक कार्यामध्ये सहभागी करून घेईल. हातून धार्मिक कार्य जास्त घडतील. दशमेश रवी लाभस्थानात असल्याने नोकरीमध्ये लाभदायक घटना या आठवड्यामध्ये घडतील. सरकारी कामांमध्ये यश प्राप्त होईल. लाभेश बुध या आठवड्यामध्ये 10 तारखेला व्ययस्थानामध्ये प्रवेश करणार आहे. खर्चाचे प्रमाण त्यानंतर वाढणार आहे. तब्येतीबाबत काळजी घेणे या आठवड्यामध्ये आवश्यक आहे. अष्टमेश बुधाचे व्ययस्थानातील भ्रमण वातासंबंधित त्रास देण्याची शक्यता आहे. तसेच राशी स्वामी मंगळ देखील अष्टम स्थानात असल्याने पित्ताचा त्रास होऊ शकतो. जळजळ, कापणे, भाजणे यासारख्या घटना घडू शकतात. त्यामुळे आरोग्याची काळजी घेणे या आठवड्यामध्ये आवश्यक आहे. व्ययेश शुक्र देखील आठवड्याच्या शेवटी 12 तारखेला लग्नस्थानामध्ये प्रवेश करणार आहे. स्वतःवर खर्च जास्त होतील. वैवाहिक सौख्य या आठवड्यामध्ये चांगले लाभेल. जोडीदाराशी सुसंवादात वाढ होईल. व्यापारी वर्गाला आठवडा चांगला जाईल. व्यापारामध्ये वाढ होईल. धनेश पंचमेश गुरु सप्तम स्थानामध्ये आहे. आर्थिक स्थिती या आठवड्यामध्ये चांगली राहील. गुरु या आठवड्यामध्ये 9 तारखेला वक्री होत आहे. त्यामुळे अडकलेले पैसे परत मिळण्यास मदत होईल. मुलांच्या इच्छा पूर्ण करायला मिळतील. कलाकारांना हा आठवडा चांगला जाईल. प्रेमीजनांना विवाहासाठी थोडे दिवस आता वाट पाहावी लागणार आहे. पंचम स्थानातील राहूमुळे अॅनिमेशन आणि IT क्षेत्रामध्ये जास्त प्रगती करता येणार आहे. त्यामुळे या जातकांचा आठवडा चांगला जाईल. तृतीयेश चतुर्थेश शनी चतुर्थ स्थानात असल्याने घरातील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहील. मातृसौख्य उत्तम लाभेल. भावंडांशी संबंध चांगले राहतील. प्रवासाचे प्रमाण कमी होत जाईल. महादेवाची उपासना सुरू ठेवा. धनुरास. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या व्ययस्थानातून होत आहे. अष्टमेश चंद्र या आठवड्यामध्ये व्ययस्थानापासून तृतीय स्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल. अष्टमेश चंद्राचे व्ययस्थानातील भ्रमण आठवड्याच्या सुरुवातीला तब्येतीबाबत चिंता निर्माण करेल. परदेशी प्रवासामध्ये त्रास होण्याची शक्यता आहे. व्ययेश पंचमेश मंगळ सप्तम स्थानात असल्याने जोडीदाराला परदेश प्रवास घडू शकतो. प्रेमीजनांसाठी आठवडा चांगला आहे. कलाकारांना आठवडा चांगला जाणार आहे. कलेच्या क्षेत्रामध्ये चांगली प्रगती या आठवड्यात करता येईल. संतती सौख्य या आठवड्यामध्ये उत्तम लाभेल. मात्र संततीबाबत काही चिंता या आठवड्यात उद्भवण्याची शक्यता आहे. राशी स्वामी गुरु सध्या षष्ठ स्थानात आहे आणि या आठवड्यामध्ये 9 तारखेपासून वक्री होत आहे. नोकर वर्गाकडून जास्त अपेक्षा ठेवू नका. जुनी भांडणे उकरून काढू नका. त्याने तुम्हाला त्रास होण्याची शक्यता जास्त आहे. अडकलेले पैसे आता हळूहळू परत मिळायला लागतील.
घरातील वातावरण चांगले राहण्यासाठी तुम्हाला थोडे प्रयत्न घ्यावे लागणार आहेत. धनेश तृतीयेस शनी तृतीय स्थानात असल्याने आर्थिक स्थिती या आठवड्यामध्ये चांगली राहील. प्रवासाचे योग वरचेवर येत राहतील. भावंडांचे संबंध चांगले राहतील. कौटुंबिक सौख्य या आठवड्यामध्ये उत्तम लाभेल. आत्मविश्वासामध्ये वाढ होईल. लिखाणाची आवड असणाऱ्यांकडून उत्तम लिखाण घडेल. महत्वाचे करार या आठवड्यामध्ये करण्यास काही हरकत नाही. जनसंपर्कामध्ये वाढ होईल. षष्ठेश लाभेश शुक्र लाभस्थानात आहे, त्यामुळे इच्छापूर्तीचे योग या आठवड्यात येतील. आठवड्याच्या शेवटी म्हणजे 12 तारखेला शुक्र व्ययस्थानामध्ये प्रवेश करणार आहे. साहजिकच खर्चाचे प्रमाण त्यानंतर वाढण्याची शक्यता आहे. तुमची महत्वाची कामे 12 तारखेच्या आत पूर्ण करण्याचा प्रयत्न नक्की करा. सप्तमेश दशमेश बुध 10 तारखेला लाभस्थानामध्ये प्रवेश करणार आहे, त्यामुळे वैवाहिक सौख्य या आठवड्यामध्ये उत्तम लाभेल. जोडीदाराकडून काही लाभ या आठवड्यामध्ये होतील. नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहील. नोकरीमध्ये लाभदायक घटना या आठवड्यात घडण्याची शक्यता आहे. सूर्याची उपासना सुरू ठेवा. मकर रास. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या लाभस्थानातून होत आहे. सप्तमेश चंद्र या आठवड्यामध्ये लाभस्थानापासून धनस्थानापर्यंत भ्रमण करत आहे, त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल. सप्तमेश चंद्राचे लाभस्थानातील भ्रमण तुम्हाला जोडीदाराकडून नक्कीच काही लाभ घडवून देईल. मित्रपरिवाराशी भेटीचे योग या आठवड्यात येऊ शकतील. लाभेश चतुर्थेश मंगळ षष्ठ स्थानात असल्याने जमिनी संबंधित व्यवहारामध्ये फायदा या आठवड्यात होऊ शकतो. नोकर वर्गाकडून चांगले सहकार्य लाभेल. मातृसौख्य उत्तम लाभेल. मामा मावशांकडून लाभ होतील. त्यांच्याकडून कुठल्याही स्वरूपातील लाभ तुम्हाला होण्याची शक्यता या आठवड्यामध्ये आहे. मंगळ षष्ठ स्थानात असल्याने उष्णतेमुळे त्रास होण्याची शक्यता जास्त आहे. पित्त, जळजळ, कापणे, भाजणे यासारखे त्रास उद्भवू शकतात. घरातील वातावरण तुमच्यासाठी अनुकूल राहील. व्ययश तृतीयेश गुरु पंचम स्थानामध्ये आहे. गुरु या आठवड्यामध्ये 9 तारखेला वक्री होणार आहे. मुलांसाठी या आठवड्यामध्ये जास्त खर्च होतील. त्यांच्याबरोबर प्रवासाचे योग देखील येऊ शकतील. मुलांना परदेश गमनाच्या संधी उपलब्ध होतील. भावंडांशी संबंध या आठवड्यामध्ये चांगले राहतील. राशी स्वामी शनी धनस्थानात असल्याने आर्थिक तसेच कौटुंबिक सौख्य उत्तम राहील. वादनाची आवड असणाऱ्या जातकांकडून उत्तम प्रकारे प्रगती होईल. पंचमेश शुक्र दशम स्थानात असल्याने मुलांची करिअरच्या दृष्टीने चांगली प्रगती होईल. या आठवड्यामध्ये शुक्र लाभस्थानामध्ये प्रवेश करणार आहे, त्यामुळे त्यानंतर मुलांसाठी चांगल्या लाभदायक घटना घडतील. नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहील. नोकरीमध्ये लाभदायक घटना घडतील. कलाकारांना आठवडा चांगला जाईल. कलेच्या क्षेत्रामध्ये नवीन संधी उपलब्ध होतील. षष्ठेश भाग्येश बुध या आठवड्यामध्ये 10 तारखेला दशम स्थानामध्ये प्रवेश करत आहे. नोकरीमध्ये बदल करणाऱ्यांसाठी या आठवड्यामध्ये चांगल्या संधी उपलब्ध होतील. धार्मिक कार्यामध्ये जास्त सहभागी व्हाल. वडिलांकडून चांगले मार्गदर्शन लाभेल. श्रीकृष्णाची उपासना सुरू ठेवा. कुंभ रास. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या दशम स्थानातून होत आहे. षष्ठेश चंद्र या आठवड्यामध्ये दशम स्थानापासून लग्न स्थानापर्यंत भ्रमण करत आहे, त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल. षष्ठेश चंद्राचे दशम स्थानातील भ्रमण नोकरीच्या संदर्भात चांगल्या घटना घडवेल. नोकर वर्गाकडून चांगले सहकार्य या आठवड्यामध्ये लाभेल. कर्जाची कामे या आठवड्यामध्ये पूर्ण होऊ शकतील. दशमेश तृतीयेश मंगळ पंचम स्थानात असल्याने मुलांच्या करिअरच्या दृष्टीने चांगले योग तयार झालेले आहे. कामानिमित्त प्रवास योग जास्त येतील. नोकरीत बदल करणाऱ्यांसाठी सध्या चांगल्या संधी उपलब्ध होतील. लाभेश धनेश गुरु या आठवड्यामध्ये 9 तारखेला वक्री होत आहे, त्यामुळे बरीच अडकलेली कामे पूर्ण होण्यास मदत होणार आहे. आर्थिक स्थिती या आठवड्यामध्ये उत्तम राहील. घरासंबंधित अडकलेली कामे पूर्ण होतील. मित्रपरिवाराच्या भेटीचे योग या आठवड्यात येऊ शकतील. कौटुंबिक सौख्य तसे गृह सौख्य चांगले लाभेल. राशी स्वामी शनी सध्या लग्नस्थानामध्ये आहे, त्यामुळे इच्छापूर्तीचे योग येतील. स्वतःसाठी जास्त पैसा खर्च होईल. राशी स्वामीचे उत्तम बल प्राप्त होत आहे, त्यामुळे कामे उशिराने का होईना पण पूर्ण होत आहेत. चतुर्थेश शुक्र 12 तारखेला दशम स्थानामध्ये प्रवेश करणार आहे, त्यामुळे घरातील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहील. नोकरीमध्ये बदल करण्यासाठी हा काळ योग्य आहे. मातृसौख्य उत्तम लाभेल.
पंचमेश अष्टमेश बुध 10 तारखेला भाग्यस्थानामध्ये प्रवेश करणार आहे. मुलांसोबत वडिलांच्या तब्येतीची देखील काळजी घेणे या आठवड्यामध्ये आवश्यक आहे. दोघांच्या तब्येतीबाबत चिंता उत्पन्न होण्याची शक्यता आहे. सप्तमेश रवी अष्टम स्थानात असल्याने वैवाहिक सौख्य या आठवड्यामध्ये चांगले लाभेल. सासरच्या लोकांकडून चांगले सहकार्य लाभेल. व्यापारी वर्गाला हा आठवडा चांगला जाईल. देवीची उपासना सुरू ठेवा. मीन रास. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या भाग्यस्थानातून होत आहे. पंचमेश चंद्र या आठवड्यामध्ये भाग्यस्थानापासून व्ययस्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तुम्हाला संमिश्र फलदायी जाईल. पंचमेश चंद्राचे भाग्यस्थानातील भ्रमण उत्तम संतती सौख्य देईल. मुलांसोबत धार्मिक कार्यामध्ये सहभागी होता येईल. कलाकारांना आठवडा चांगला जाईल. कलेमध्ये वाढ होईल. आठवड्याच्या शेवटी परदेश प्रवासाचे योग येऊ शकतील. धनेश भाग्येश मंगळ चतुर्थ स्थानामध्ये आहे. घरातील वातावरण तुमच्यासाठी अनुकूल राहील. आर्थिक स्थिती उत्तम राहील. उच्च शिक्षणामध्ये चांगली प्रगती या आठवड्यात होईल. खास करून डॉक्टर्स, इंजिनियर्स जातकांसाठी. राशी स्वामी गुरु या आठवड्यामध्ये 9 तारखेला वक्री होत आहे. तुमच्या बऱ्याच अडकलेल्या कामांना हळूहळू वेग प्राप्त होईल. भावंडांची सौख्य उत्तम राहील. तुम्ही योजलेल्या काही गोष्टी आता पूर्ण होण्यास मदत होईल. नोकरीमधील अपूर्ण कामे आधी पूर्ण करायचा प्रयत्न कराल. प्रवास जास्त घडतील. लाभेश व्ययेश शनी व्ययस्थानात असल्याने परदेशी जाणाऱ्या जातकांना थोडे दिवस थांबावे लागणार आहे. खर्चावर नियंत्रण येईल. तृतीय षष्टमेश शुक्र या आठवड्यामध्ये 12 तारखेला भाग्यस्थानामध्ये प्रवेश करणार आहे. वडिलांच्या तब्येतीबाबत त्यानंतर थोडी चिंता उत्पन्न होऊ शकते. लांबचे प्रवास या आठवड्यामध्ये होऊ शकतील. चतुर्थेश सप्तमेश बुध या आठवड्यामध्ये 10 तारखेला अष्टम स्थानामध्ये प्रवेश करणार आहे. वैवाहिक सौख्य या आठवड्यामध्ये चांगले लाभेल. सासरच्या लोकांकडून सहकार्य लाभेल. घरातील वातावरण तुमच्यासाठी अनुकूल राहील. षष्टेश रवी सप्तम स्थानात असल्याने विरोधकांपासून त्रास उद्भवू शकतो. कर्जाची तसेच कोर्टाची कामे सध्या हाती घेऊ नका. त्यामध्ये यश मिळणार नाही. नोकर वर्गाकडून फारसे सहकार्य या आठवड्यामध्ये मिळणार नाही. गजाननाची उपासना सुरू ठेवा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्सद्वारे जरूर कळवा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.